त्रास जास्त होतो कशाचा, एखाद्या बांधवाला वाचवायला गेलेला त्यांनी तिथं जात नाही बघितली. एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली. एक माझ्या मामाची पिढी होती, ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा. म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज, तर समाजात असे गोष्टी घडल्या नसतात. आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले, त्याने मोबाईल मध्ये फोटो दाखवलेले भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. बाकी मग आम्ही बोलू. अजून एक बोलतो, हे जे गुन्हे 40-50 हे आरोपीवर सगळ्या, त्याच्या अपोजला हे तुम्ही बघायचा, हे तुमच्या पोलीस प्रशासनाने प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केस यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे. अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत, किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत. शेतीचा वाद म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा, त्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे, डिपार्टमेंटने दिलेलं आहे मसाजोगला. आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही, त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला. त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होता, किंवा इतका 15 वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटा. आम्हाला मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही. त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा, किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचं. कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज. ह्यांचे ह्या कागदामागची कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी, इथं नको, ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे, इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला म्हणजे शहारी येईल. कारण इथं फक्त चांगल्या कामाचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण. मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती, आम्ही आलो होतो दर्शन घेतलं, थांबलो. आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली, आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही. आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगडने, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहे. फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जातीय रंग नाही, मी सांगतो त्याच्यावर, म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो, इथं जातीचा रंग कोण दिलाय प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का. ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची, त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. बाकी तर आम्ही दाखवलंय. दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात. दत्ता भाऊ आहे ते एचआयव्ही म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात. विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात. म्हणून या आडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही.